स्त्री शिक्षण धडकभर क्रांतीवाद ज्योतिबा फुले, बहुजनांचे राज्य प्रस्थापित करणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांचे उद्धारक आणि स्वातंत्र्य राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी कोटी कोटी वंदन करतो. आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की आताच्या या युगात शिक्षण हे फार महत्त्वाचे घटक मानले जाते, कारण शिक्षणाशिवाय आता काही एक राहिलं नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील काही शिक्षण संबंधित प्रसंग मी सांगू इच्छिते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकत आहोत पण मात्र संघटित अजून झालो नाहीये. आम्ही शिकत आहोत पण मात्र संघटित अजून झालो नाहीये. पण संघर्ष काय माती करणार? बाबासाहेबांना पुस्तक वाचण्याची फार आवड होती. पुस्तक वाचण्याची आवड असूनही पुस्तक विकत घेऊ शकत नव्हते, कारण परिस्थिती नव्हती. परंतु आताच्या या पिढीला परिस्थिती आहे पण आवड नाहीये. बाबासाहेबांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांनी आयुष्यात वाचलेली पुस्तक ते कधीही विसरू शकत नव्हते. त्यांना जर आपण 10 वर्ष आधी वाचले पुस्तक 10 वर्षांनंतरही विचारले तरी ते पाण्यासोबत सांगू इच्छित होते. एवढी बुद्धिमत्ता होती, कारण ते म्हणतात की ती बुद्धिमत्ता त्यांनी स्वतः कमवली. कशी? तर ती परिस्थितीतून. कारण जेव्हा केव्हा त्यांच्या हाती एक नवीन पुस्तक पडायचे त्यांच्याकडे प्रश्न यायचा की हे पुस्तक तर मी विकत घेऊ शकत नाही, की हे पुस्तक मी विकत घेऊ शकत नाही. कदाचित आज हे पुस्तक माझ्याकडे आहे, उद्या नसेलही. हे पुस्तक आज माझ्या हाती आहे, उद्या नसेलही. आणि त्याच वेळी त्या पुस्तक अशा दृष्टिकोनाने वाचत असे की ते पुस्तक पुन्हा वाचायची गरजच पडणार नाही. बाबासाहेबांना 10वीच्या परीक्षेसाठी तालुक्यात जाणार होते. रामजी बाबांना समजले की आपली परिस्थिती नाही की सर्व कुटुंबांना घेऊन तालुक्यात जाणार, म्हणून रामजी बाबा आणि बाबासाहेब हे तालुक्याला जाण्यासाठी निघाले. ठरल्याप्रमाणे त्यांनी तालुक्यामध्ये खोलीही घेण्यात आली. रामजी बाबा स्वतः जेवण करून बाबासाहेबांना खाऊ घालत असे. जेव्हा केव्हा बाबासाहेब परीक्षेवरनं घरी यायचे, बाबासाहेब जेवायला बसायचे, तर बाबासाहेब रामजी बाबांना प्रश्न करायचे की बाबा तुमचं जेवण तुम्ही कधी जेवणार? तर रामजी बाबा सांगायचे की तुमचे झाल्यावर मी जेवतो. बाबासाहेब पुन्हा परीक्षेला जातात. घरी आल्यानंतर बाबासाहेब विचारतात की बाबा तुमचं जेवण तुम्ही कधी जेवणार? तर रामजी बाबा म्हणतात की तुमचं झाल्यावर मी जेवतो. तिसऱ्या दिवशी पुन्हा बाबासाहेब परीक्षेला जातात. घरी आल्यानंतर जेवण दिसल्यानंतर बाबासाहेब पुन्हा प्रश्न करतात की बाबा तुमचं जेवण तुम्ही कधी जेवणार? तर बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा म्हणतात की तुमचं झाल्यावर मी जेवण करतो. परंतु त्याच वेळी रामजी बाबासाहेबांच्या लक्षात येते की माझं जेवण झाल्यानंतर जर टोपलीत भाकरच उरत नाही तर बाबा खातात तरी काय? माझं जेवण झाल्यानंतर जर टोपलीत भाकरच उरत नाही तर बाबा खातात तरी काय? बाबासाहेबांनी लगेचच रामजी बाबांना प्रश्न केला, बाबा तुम्हाला या सगळ्याचा त्रास होत नाही का? बाबा तुम्हाला भूक लागत नाही का? तर रामजी बाबांना जे उत्तर दिलं ते फार महत्त्वपूर्वक आहे आणि मी विनंती करते तुम्ही सगळ्यांनी ते लक्षपूर्वक ऐकावे की बा भीमराव या एवढ्याशा भाकरीने माझी भूक भागणारी नाहीये, की बा भीमराव या एवढ्याशा भाकरीने माझी भूक भागणारी नाहीये. मला तुम्हाला एवढं मोठं झालेलं पाहिजे, मला तुम्हाला एवढं मोठं झालेलं पाहिजे की तुमच्याकडे पाहताना मला माझी मान उंच करून तुमच्याकडे पाहावी लागेल. या सर्व